हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत परफेक्ट क्रीम कशी बीट करायची आणि ती परफेक्ट क्रीम बीट झालेली कशी ओळखायची. सर्वात अगोदर डीप फ्रीजमधला जो बॉक्स आहे तो मी काढून घेतला. नंतर बाउलमध्ये पाणी घेतलं. हा बॉक्स पाण्यामध्ये ठेवून टाकला. तोपर्यंत क्रीम मेल्ट होईल तोपर्यंत आपल्याला हा बॉक्स पाण्यामध्ये ठेवायचा आहे. आता क्रीम कुठपर्यंत मेल्ट करायची तर बघा त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने पाहिजे. इथं हाफ केजीचा केक बनवण्यासाठी मी इथे 160 ग्रॅम क्रीम घेतलेली आहे, कारण की मला केकला क्रीम कमी वापरायची होती आणि डिझाईनही कमी करायची होती. तुम्हाला जर परफेक्ट हाफ केजीचा केक बनवायचा असेल तर तुम्ही 180 ग्रॅम किंवा 200 ml सुद्धा क्रीम घेऊ शकता. क्रीम बीट करताना स्टेप बाय स्टेप करायचे आहे. पहिल्या स्पीडवर 2 मिनटं बीट करायची, नंतर स्पीड वाढवत राहायचे. आणि क्रीम बीट झाली की नाही हे कसं ओळखायचं. स्पॅच्युलावर क्रीम घेतली, स्पॅच्युला उलटा केला तरी क्रीम पडत नाही, ह्याचा अर्थ आपली क्रीम परफेक्ट बीट झाली. क्रीममध्ये कसल्याही प्रकारचे बबल्स नाही आले पाहिजे, क्रीम ड्राय नाही झाली पाहिजे, याचा अर्थ समजायचं की आपली क्रीम ही परफेक्ट बीट झालेली आहे. चलो बाय.